सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। लक्ष्मी ही चंचल असते, ती आपल्या घरी यावी व कायमची आपल्याकडे स्थिर राहावी ही प्रत्येकाचीच इच्छा असते। पण नुसती इच्छा असून चालत नाही, तर लक्ष्मी जी आहे चंचल लक्ष्मी ती स्थिर कशी होईल हे माहिती असायला हवं। त्यासाठी आपल्या घरची परिस्थिती कशी आहे, घरचं वातावरण कसं आहे यावर अवलंबून असतं की आपल्या घरी लक्ष्मीचं आगमन होणं व तिचा सहवास कायम आपल्या घरी असावा ही प्रत्येकाचीच इच्छा असते। आपण सर्वजण लक्ष्मी प्राप्तीसाठीच राबत असतो। तिचं आगमन आपल्या घरी झाल्यावर तिने आपल्या घरी कायम निवास करावा ही अपेक्षा सर्वांनाच असते। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वात प्रथम आपल्याला उंबरठ्याची पूजा करायची आहे। आपल्या घरी असणाऱ्या स्वच्छतेवर देखील हे अवलंबून असतं की लक्ष्मी आपल्या घरी येते की नाही। तर सर्वप्रथम आपलं प्रवेशद्वार जे असतं ते स्वच्छ असलं पाहिजे। आपला उंबरठा किंवा आपण जे तोरण वगैरे काही लावलेले तोरण लावलेले असेल तर ते आधी काढून घ्यायचं आहे। दार वगैरे स्वच्छ झाडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर शक्य असेल तर पाणी मारून पुसून घ्यायचं, नाहीतर ओला कपडा करून तुम्ही पुसून घेतलं तरी देखील चालतं। बाहेर असणारी नकारात्मकता किंवा वाईट विचार दरवाजावरतीच थोपवून ठेवण्याचं काम उंबरठा करतो। तर त्यासाठी आपल्याला उंबरठ्याचं पूजन करून घ्यायचं। तर उंबरठ्याची पूजा आपल्याला करायची आहे आणि ही जी पूजा आहे ती मार्गशीर्षाच्या प्रत्येक गुरुवारी करायची आहे, कारण देवीचं स्वागत आपल्याला करायचं आहे। त्यासाठी सकाळी पहाटे लवकर उठून उंबरठ्याचं पूजन करायला हवं। उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे। हळद गोमूत्र अशी मिक्स अशी पातळ पेस्ट करून घ्यायची, त्याने उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं। घरामध्ये लक्ष्मीचा वास अखंड राहावा, ती बाहेर जाऊ नये, त्यासाठी घराचा उंबरठा असतो आणि त्यासाठीच आपल्याला उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे। तर मस्त अशी रांगोळी काढून आपल्याला घ्यायची आहे उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला आणि त्याच्यानंतर आपल्याला आणखी एक पूजा करायची आहे, ती म्हणजे देवीच्या स्वागतासाठी। त्यानंतर आपल्याला आपल्या उंबऱ्याजवळ म्हणजे आपण घराच्या आत जाताना उजव्या बाजूला हळदीने अशी एक जागा अशी सारवून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर का गाईचं शेण मिळालं तरी देखील तुम्ही त्याने सारवू शकता, असं सारवून घ्यायचं आहे। सारवल्यानंतर आपल्याला थोडंसं ते वाळू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढची पूजेची तयारी करायची आहे। तर इथे पूजेसाठी जे साहित्य लागणार आहे ते मी घेतलेलं आहे, इथे ताटामध्ये तुम्ही बघू शकता। तर अशा पद्धतीने हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे। आता जे हळदीचं लेपन केलेलं आहे ते वाळलेलं आहे आणि आता आपण रांगोळी काढून घेऊया त्याच्यावरती। तर सर्वात आधी आपल्याला इथे लक्ष्मीची पावलं काढून घ्यायची आहेत। तर ही जी लक्ष्मीची पावलं काढायची ती रांगोळीने नाही काढायची, तर ती आपल्याला तांदळाच्या पिठानं काढायची आहेत। तर माझ्याकडे हा असा छाप आहे, तो मी ठेवला आहे आणि त्याच्या सहाय्याने मी लक्ष्मीची पावलं काढून घेतलेली आहेत। त्या पावलांवरती हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर आपल्याला तांदळाच्या पिठानेच अष्टदल कमल असं काढून घ्यायचं आहे, कारण कमळ जे आहे ते लक्ष्मी मातेला फार प्रिय आहे आणि तिचं आसन देखील कमळच आहे। त्यामुळे हे जे कमळ आहे काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला रंग भरून घ्यायचा आहे। तर कमळ हे गुलाबी असतं, त्याप्रमाणेच मी इथे गुलाबी रंगाचा वापर करून कमळामध्ये रंग भरलेले आहेत। इथे कमळ काढून आणि रंग देखील भरून झालाय, किती सुंदर दिसायला लागलेला आहे, बघू शकताय तुम्ही। नंतर आपल्याला एक तांब्याचा कलश लागणार आहे, जो स्वच्छ घासलेला हवा आणि त्याच्यामध्ये पाण्याने भरून घ्यायचा आहे तो, व त्यावर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। मी इथे चंदन जे आहे त्याच्याने मी इथे स्वस्तिक काढून घेते, नंतर त्याला मी हळदी कुंकू लावून घेणार आहे। अशा पद्धतीने हा कलश आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तो कलश जो आहे म्हणजे तांदळाच्या पिठाने अष्टदल कमल काढलेलं होतं, तर त्या ठिकाणी त्या कलशाची स्थापना आपल्याला करून घ्यायची आहे। हा जो कलश आहे त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। अक्षता, फूल, एक नाणं आणि एक सुपारी अशा हे वाहून घ्यायचं आहे आपल्याला त्या कलशामध्ये। ती ठेवण्यासाठी आपल्याला विड्याची किंवा आंब्याची 5 पानं लागणार आहेत। तर मी इथे विड्याची पानं घेतलेली आहेत, त्यांना गंध हळद कुंकू लावून घ्यायचं आणि ती कलशावरती ठेवून घ्यायची आहेत। विड्याची पानं कलशावरती ठेवून झाल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, स्टीलची किंवा पितळेची असेल तरी देखील चालेल। मी इथे स्टीलची प्लेट घेतलेली आहे आणि या प्लेटमध्ये आपल्याला अखंड तांदूळ ठेवायचे आहेत।
तर इथे मी तांदूळ ठेवलेले आहेत आणि त्यावर आपल्याला तांदळावरती देखील आपल्याला हळद आणि कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला दिवा लावायचा आहे. मातीचा दिवा असेल तरी चालेल आणि त्या दिव्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. लक्ष्मी आगमनासाठी सकाळी लवकर उठून हा दिवा लावायचा आहे. मार्गशीर्षमधील प्रत्येक गुरुवारी आपण ही पूजा करायची आहे. त्या दिव्याची देखील आपल्याला फूल, अक्षता, गंध वाहून पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ओम श्री महालक्ष्मीये नमः हा मंत्र बोलायचा आहे आणि कलशाची पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला दिवे लावून घ्यायचे आहेत आणि दिव्यांची तिथे देखील उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे. आणि ही पूजा झाली की देवीला प्रार्थना करायची आहे की आई, तुझं आगमन आमच्या घरामध्ये होऊ दे. तू सदैव भगवान विष्णू समवेत आमच्या घरामध्ये वास कर, अशी प्रार्थना करायची आहे. मार्गशीर्षमध्ये प्रत्येकाच्या घरी आई महालक्ष्मीचं आगमन हे होतंच. तिच्या आगमनासाठी आपण जर का अशी तयारी केली तर लक्ष्मी माता आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल. तिच्या आगमनाने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य सदैव नांदत राहील. सौभाग्य देखील मिळेल. त्यानंतर आपण आपली लक्ष्मीव्रताची जी पूजा आहे ती मांडणार आहोत. तर अशा पद्धतीने लक्ष्मीच्या आगमनासाठीची जी पूजा असते ती माझी करून झालेली आहे. तर आजची ही जी पूजा आहे ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडली असल्यास मराठी ब्लॉगर शुभांगी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.